मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण प्रत्येक गुरुवारी छान माता लक्ष्मीची पूजा केली जाते। श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरामध्ये सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावी म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात आणि हे व्रत केल्यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। त्याच्यामुळे आपण प्रत्येक गुरुवारी छान महालक्ष्मीची आपण छान आगमन करतो। आगमन केल्यानंतर आपण त्यांची छान पूजा करतो, आपण महालक्ष्मींचे स्वागत करतो। त्याच्यामुळे अनेक महालक्ष्मीचे रूप आहेत, आपण प्रत्येक रूपामध्ये आपण महालक्ष्मींची पूजा केली जाते। बघा, मार्गशीर्ष महिना खूप पवित्र महिना म्हटलं जातं। या मार्गशीर्ष महिना म्हणजेच आपला केशव महिना, केशव मास म्हटलं जातं, कारण आपण माता लक्ष्मीसोबत विष्णूंचीही पूजा केली जाते। तर बघा, इथे सर्वप्रथम इथे कळस पूजा, बघा कळस पूजा करणं खरंच शुभ असतं। आपण कोणत्याही शुभ कार्यामध्ये कळस पूजा केली जाते, त्यामुळे आपण जे काही श्रीफळ आहे तर त्याला महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण ते पूजा केली जाते। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवारची पूजा आहे। तर बघा, सकाळीच मी इथे छान कळस पूजा केली होती। त्यानंतर इथे अशी छान मुकुट असतं, तर ते मुकुट श्रीफळाला लावलं आणि त्यानंतर अशी छान खूप छान स्वरूपात माता लक्ष्मी दिसत होती। त्यानंतर मी ते पाटावरती एक लाल वस्त्र अंथरलं, त्यानंतर असं अष्टदल कमळ काढलेलं आहे तांदळाचं। त्यानंतर आपल्याला त्याच्यावर हळदी कुंकू वाहून आपल्याला त्याचे कलश स्थापना करायची आहे। कलश नेहमी आपल्या म्हणजे ते आपण अक्षता ठेवतो त्यावरच आपल्याला स्थापन करायचे असते। त्या अशा प्रकारे छान अशी सजवली होती, छान सुंदर मुकुट होतं आणि त्यानंतर आम्ही वस्त्रमाळा घातले। त्याच्यानंतर ते काही अलंकार असतात तर ते देवीला घातलेले आहेत। तर बघा, आपल्याला छान मार्केटमध्ये छान मुकुट भेटतात, अलंकार भेटतात, तर सर्व काही साहित्यही आपल्याला मार्केटमध्ये भेटतात। तर ते आपल्या पद्धतीने आपण इथे मांडणी करायची आहे, अगदी सोप्या पद्धतीने आहे। त्यानंतर मी इथे बघा, आता पहिल्याच गुरुवारी आपल्याला संकल्प करून माता लक्ष्मीची पूजा करायची असते। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम गणेशांची पूजा करायची असते। बघा, तुमच्याकडे गणेश मूर्ती जर तुम्ही पूजेमध्ये नाही मांडलं तरी चालतं, फक्त सुपारी स्वरूपात जरी तुम्ही गणपतीचे आपल्याला अभिषेक करायचा आहे। ओम गण गणपतये नमः असं म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे। छान आपल्याला त्यांना हळद कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर आपल्याला अक्षदा वाहून आपल्या गणपती बाप्पांची पूजा करायची आहे। बघा, आपल्याला सर्वप्रथम गणपतीची पूजा करूनच कुठलीही आपण कार्याची सुरुवात आपण गणपती बाप्पाने करतो, त्यानंतर आपण बाकीची विधी करत असतो। त्यानंतर बघा, आपल्याला आपलं जे काही तुमच्याकडे श्रीयंत्र आहे तर त्याच्यावर बी कुंकुमार्चन करा। तर मी ते कुंकुमार्चन करून ठेवलं होतं। 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्तम म्हणायचं आहे, त्यानंतर आपल्याला फलश्रुती सहित म्हणायचं आहे। त्यानंतर आपल्याला ते कुंकुमार्चन करायचं आहे। नंतर आपल्याला नवर्ण मंत्र म्हणत हे तुम्ही कुंकुमार्चन करू शकता। त्यानंतर मी ते माता लक्ष्मी माझ्याकडे आहे ते त्याचे पण अभिषेक केलेला आहे। असे छान ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असं म्हणत आपल्याला 108 वेळेस किंवा 16 वेळेस म्हणत आपण ते अभिषेक केलं तरी चालतं, किंवा श्रीसूक्त म्हटलं तरी चालतं। बघा, आपले श्री महालक्ष्मीचे अनेक रूप आहेत आणि पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, ग्रहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावाने श्री महालक्ष्मीची ओळखली जाते। अशा या सर्व भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची आपल्याला पूजा करायची असते। त्याच्यानंतर कहाणी वाचायची असते। बघा, आपल्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप छान गुरुवारी आपण माता लक्ष्मीची पूजा केल्यावर, कथा वाचल्यावर ही त्याचे पुण्यफळ अधिकाधिक पटीने मिळते। त्यामुळे अशा प्रकारे छान पूजा केलेली आहे। तर बघा, त्या कथेमध्ये हे सांगितलेले आहे, एका मातेने आपल्या छान महालक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य नांदत असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कमतरता कधीच नसते, धनधान्याने भरून असतं। तर थोडक्यातच काय, तर बघा, जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने मनोभावे करीत असतात ते महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होते। आपली पण श्रीमंत आल्याने सुद्धा आपल्याला उतवायचं नाही किंवा मातायचं नाही आहे। नित्यनेमाने श्री महालक्ष्मीचे व्रत करतच राहायचं आहे। देवीचे मनन चिंतन करावे, देवी आपल्या सदैव पाठीशी उभे असते। त्यामुळे तुमची आपली जी काही मनोकामना आहे तर तुमचीही पूर्ण होतात। त्यामुळे आपण नेहमी हे वसा असं आजन्म पाळायचा आहे। तर त्यामुळे आपण वर्षानुवर्ष हे जी काही व्रत आहे ते करत राहायचं आहे। आपल्याला नक्कीच आपली महालक्ष्मी आपल्यासोबत आपली जी काही इच्छा आहे ती मनोकामना नक्कीच पूर्ण करत असते। तर अशा प्रकारे ते छान
कथा वाचल्यानंतर आरती केली, त्यानंतर प्रसाद वाटप केला अशी छान. नंतर माझ्याकडं व्रत बघा, व्रत नाही केलं तरी चालतं, पण नक्कीच सेवा मात्र नक्की करा. या दिवशी महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे, श्री सूक्तम 16 वेळेस म्हणायचं आहे. जेवढे काही मंत्र येत असेल तर ते मंत्र पठण करायचं आहे. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असा झालेला आहे. तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा तर आजची पूजा कशी वाटली. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.